अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस। विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री उत्तर देणार। अजित पवारांच्या अपघाती निधनावरही मुख्यमंत्री बोलणार। आमदार रोहित पवारांची आज पत्रकार परिषद। राष्ट्रवादी काँग्रेसमधील महत्त्वाच्या कागदपत्रांबाबत गौप्यस्फोट करणार, तर जय पवारांनी पत्रकार परिषद का घेतली नाही याचाही खुलासा करण्याची शक्यता। आमदार रोहित पवारांच्या लढ्याला यश। व्हीएसआर कंपनी विरोधात कर्नाटकात गुन्हा दाखल। महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्यानं रोहित पवारांची परराज्यातील पोलिसात धाव। इराणशी चर्चेसाठी अमेरिकेनं पाठवला 15 कलमी मसुदा। इराणचा अणु कार्यक्रम संपवण्याची आणि हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील कब्जा सोडण्याची अट। युद्धावर तोडगा काढण्यासाठी अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स पाकिस्तान दौरा करण्याची शक्यता। इस्लामाबादेत होणार इराणी अधिकाऱ्यांची भेट। आखाती युद्धावर केंद्र सरकारनं बोलावली महत्त्वाची बैठक। इंधनाच्या टंचाईवर सर्वपक्षीय बैठकीत चर्चा होणार। महाराष्ट्रातून सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, श्रीकांत शिंदे उपस्थित राहण्याची शक्यता। रुपाली चाकणकरांना सर्व पदांवरून बडतर्फ करा। नाशिकमधल्या महिला पदाधिकाऱ्यांनी उघडली आघाडी। काही पदाधिकाऱ्यांची तर पक्षातूनच काढा अशी सुनेत्रा पवारांना पत्र लिहून मागणी। वासनांध अशोक खरातनं नरबळी दिल्याचा संशय। सरकारी वकिलांचा कोर्टात धक्कादायक युक्तिवाद। साप वाघाबद्दल माहिती नाही, खरातचा दावा। 29 मार्चपर्यंत खरातला पोलीस कोठडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।